नमस्कार मित्रांनो, आपण इंटिग्रेशन चॅप्टर चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 3 बेसिक कन्सेप्ट अँड एक्सरसाइज 3.1 स्टार्ट केलेली आहे. एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केला. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करणार आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 आणि 1 मध्ये काय फरक आहे? क्वेश्चन नंबर 1 हा कम्प्लिटली बेस इंटिग्रेशन करायचं होतं, पण अल्जेब्रिक टर्म्स होते. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी द होल स्क्वेअर, हे फॉर्म्युले ए मायनस बी द होल स्क्वेअर असे फॉर्म्युलेज किंवा एक्स स्क्वेअर एक्स रेस टू द समथिंग पॉवरमध्ये एक्स क्यूब असेल एक्स या टाईपचे इंटिग्रेशन दे, ज्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम वेळेस कोणता फॉर्म्युला यूज करावा लागला? एक्स रेस टू एनचा. ओके, इंटिग्रेशन ऑफ. तर आता आपण ट्रिग्नॉमेट्रिकचे काही फॉर्म्युलेज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पण यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फॉर्म्युलेज यूज केले ते कोणते? साइन टू थिटा, कॉस टू थिटा, डबल अँगल, ट्रिपल अँगल, हे फॉर्म्युले आपल्याला परत यूज करावं लागेल. त्यामुळं आपला मॅथ्स 2 हा फर्स्ट चॅप्टर पासून तर ॲटलिस्ट 5 चॅप्टर पर्यंत डेफिनेट इंटिग्रेशन, देन ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन किंवा डिफरन्शियल इक्वेशन इथपर्यंत जर आपल्याला लिंकिंग असेल, सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. त्यामुळं फर्स्ट चॅप्टरपासून डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह पासून तर या 5 चॅप्टरपर्यंत तुम्हाला सगळे फॉर्म्युले एक सेपरेट काढावे लागणार आहे. मग शेवटचे 2 चॅप्टर जे आहेत, प्रोबॅबिलिटी अँड बायनॉमियल थेरम्स वगैरे, याला वेगळं आहे, दॅट इज नॉट लिंकिंग. पण या चॅप्टरला तर ॲटलिस्ट 5 चॅप्टर्सला तुम्हाला सगळे फॉर्म्युले बाहेर पाहिजे. ओके, आणि हे सगळे चॅप्टर्स लिंकिंग असे, कारण की इंटिग्रेशनचा अपोजिट काय? डेरिव्हेटिव्ह अपोजिट काय? इंटिग्रेशन. तर फॉर्म्युले तुम्हाला लर्न असणं गरजेचं आहे. चलो, तर आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करू, जे की ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेज बेस आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिकचे एक्झाम्पल जास्त आहे त्यामध्ये. ओके, त्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन्स करावं लागेल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करावं लागेल, म्हणजे फॉर्म्युले यूज करावं लागेल, तरच तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करता येईल. तर आता काही बेसिक परत आज थर्ड लेक्चर आहे, तरी पण आपण थोडंसं इंटिग्रेशनचे एक्झाम्पल फॉर्म्युलेज थोडं रिवाईज करूया, मग लेक्चरला स्टार्ट करू. कारण की ॲटलिस्ट थोडंसं डेली म्हणजे स्टार्ट लेक्चरला जर आपण फॉर्म्युले थोडं रिवाईज करत गेलं तर ते आपले बाय आउट होतील. चलो, तर इंटिग्रेशन फास्टमध्ये घेतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीज घेतो. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय? मायनस कॉस एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ sec x tan x is equal to काय? sec x. and integration of sec square x is equal to tan x. and integration of cosec square x is equal to minus cot x. then integration of cosec x cot x is equal to minus cosec x. ओके, आणखी कोणता राहिला? सेक एक्स टॅन एक्स झाला. ओके, 3 साइन कॉस सेक टॅन कॉट कोसेक झाले. हे फॉर्म्युलेज आपल्याला बाय हार्ट पाहिजे. तर हे फॉर्म्युले जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला एक्झाम्पल आता फास्ट सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे हे फॉर्म्युलेज खूप रेडीच ठेवा. ह्या फॉर्म्युल्यावरच आपल्याला आता ही एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आणि आपले जे डिफरंट डेरिव्हेटिव्हचे आपले जे एक्झाम्पल्स होते, तर ह्या फॉर्म्युल्यावर आणि आपल्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण जी साइन कॉस टॅन डबल अँगल ट्रिपल अँगल फॉर्म्युला यूज करत होतो, तर ते फॉर्म्युला आपण आता या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहे. अंडरस्टूड? यामध्ये कन्व्हर्जन्स खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला यूज करून. चलो, तर क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट एक्झाम्पल इथे लिहितो थोडेसे. इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स dx. then second integration of sin 2x upon cos x dx. then third
इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स cosec square x, then fourth integration of cos 2x upon sin square x dx आणि fifth integration of cos 2x upon sin square x into cos square x dx. पहिले 5 एक्झाम्पल बघूया, देन बाकीचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. चलो फर्स्ट 5 एक्झाम्पल घेतलेले, नंतर मग आपण 5 एक्झाम्पल घेऊ स्टेप बाय स्टेप आणि नंतर शेवटला 2 एक्झाम्पल. 12 एक्झाम्पल्स आहे. पहिले फास्ट 5 पहिले एक्झाम्पल करू, देन नेक्स्ट 5 एक्झाम्पल करू. चलो फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज क्वेश्चन नंबर आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स. इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे, आपला क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज आय इज इक्वल टू, तुम्हाला सांगितलं जसं आपण आय काय लिहितो डेरिव्हेटिव्ह टायमाला आपण जसं वाय इन प्रेझेंट वायच्या टर्म्स मध्ये फंक्शन लिहितो, तसं आता आपण इंटिग्रेशनला आयच्या टर्म मध्ये फंक्शन लिहितो. therefore आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर एक्स dx. ओके, आता यामध्ये बघा सी लक्षात घ्या, आता आपल्याला इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. तर आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे का tan स्क्वेअर एक्सचा? नाही फॉर्म्युला आहे. तर आपण टॅनला असं रिप्रेझेंट करायचं किंवा तोडाचं ज्याने करून आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जे आपण आधी बेसिक 6 फॉर्म्युले बघितले त्या फॉर्ममध्ये आणायचं एनी हाऊ. ओके, तर tan स्क्वेअरचा नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे टॅनला आपण कसं लिहू शकतो. टॅनची आयडेंटिटी काय आपण यूज करू शकतो. टॅनची आयडेंटिटी काय आहे? फॉर एक्झाम्पल tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे ना. सेक स्क्वेअर tan 1 प्लस tan सेक स्क्वेअर इज इक्वल टू ही आयडेंटिटी सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर एक्स आहे, बरोबर ना. ही आयडेंटिटी 3 आयडेंटिटी होत्या, कोणत्या? फॉर एक्झाम्पल sin स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स प्लस इज इक्वल टू 1. then second day that is 1 plus tan square x is equal to sec square x. Okay, and third identity that is cosec square cot square is equal to cot square x is equal to cosec square x minus 1 किंवा cosec square x लिहा, that is cosec 1 plus cot square is equal to 1 plus cot square x is equal to cosec square x. या 3 आयडेंटिटी होत्या. त्यातल्या आता आपण ही आयडेंटिटी यूज करणार आहे. 1 plus tan square is equal to sec square x आणि ह्या tan ला आपण रिप्लेस करू. तर 1 tan ला रिप्रेझेंट करायचं असले तर म्हणजे काय आपण करणार, दॅट इज 1 plus tan square x is equal to sec square x आहे, बरोबर. आपल्याला सेक टॅन पाहिजे ना, therefore tan इज इक्वल टू काय tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. तर आपण टॅनला रिप्लेस करू इन टर्म्स ऑफ दिस, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेट सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट टाका dx. वाटल्यास तिथे आयडेंटिटी दिल्या, दॅट इज द 1 plus tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता जे आपलं इंटिग्रेशन आहे ते कम्प्लीट याला डिवाइड करून टाका, म्हणजे आपलं काय बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx मायनस 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय आहे, सेक स्क्वेअर dx. आता आपल्याला आलेलं ना फॉर्म्युला इंटिग्रेट आपल्या याचं करता येते सेक स्क्वेअर एक्स. काय सेक स्क्वेअर एक्स दॅट इज tan x. ओके, tan x आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 दॅट इज x प्लस c. therefore फायनल आन्सर I इज इक्वल टू
tan x प्लस मायनस x प्लस सी, हे झालं माझं फायनल आन्सर. चलो फर्स्ट एग्जांपल झालं. चल सेकंड एग्जांपल. First example, second example, f of I is equal to integrate sin 2x upon cos x dx. आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ साइन 2x चा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, कॉसचा पण काही डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. तर आपल्याला काहीतरी दोघांमधला काहीतरी रिलेशन फाइंड करून आपल्याला काहीतरी कट करून आपल्याला इंटिग्रेशन जे फॉर्म्युले आपले स्टँडर्ड फॉर्म्युले त्यामध्ये आणावं लागेल. आता बघा कॉसचा आपल्याला 1/cos पण इंटिग्रेशन नाहीये, sin 2x ला आपण रिप्लेस करू शकतो आपण sin 2x चा फॉर्म्युला घेऊन. म्हणजे sin 2x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, त्यामुळे sin 2x इज इक्वल टू 2 sin x cos x. हा फॉर्म्युला आपल्याकडे एकमेव फॉर्म्युला sin 2x चा. आता तरी sin 2x चा इन टर्म्स ऑफ हे का हा फॉर्म्युला घेतला, बाकीचे sin 2x चे फॉर्म्युला आहे tan इन टर्म्स ऑफ tan वगैरे, पण आता tan ची घेऊन फायदा आहे का, नाही फायदा, कारण की आपला कॉस हवा आहे न्यूमरेटर मध्ये, जेणेकरून हा डिनॉमिनेटरचा कॉस कट होईल. त्यामुळे हा फॉर्म्युला सेकंड डबल अँगल फॉर्म्युला हा यूज केला. टॅनचा पण आहे पण तो आपल्याला यूज करायचा नाही. तर यात मध्ये आपण 2 sin x cos x रिप्लेस करू sin 2x ला. therefore इंटिग्रेशन दॅट इज इक्वल टू इंटिग्रेट 2 sin x cos x अपॉन cos x into dx. cos x कट होईल. therefore इंटिग्रेशन ऑफ राहिलं का फक्त इंटिग्रेशन ऑफ 2 sin x dx. 2 टर्म बाहेर घेऊ, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ sin x dx. आता sin x चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे आपल्याकडे, दॅट इज इक्वल टू 2 आणि साइन इंटिग्रेशनचं दॅट इज मायनस cos x प्लस c. आता हे मायनस साइन मी पुढे घेतो, दॅट इज 2 मायनस 2 cos x प्लस c. हे माझं फायनल आन्सर. चलो एकदम इझी आहे. चलो सेकंड एग्जांपल झालं. थर्ड एग्जांपल. A third example, that is I is equal to integration of sin x upon cos square x dx. Okay, see now cos square x dx. आता आपल्याला एनी हाव आपल्याला जे आपले अवेलेबल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले त्या फॉर्म्युले यूज करूनच आपल्याला त्या फॉर्ममध्ये आणायचं, त्या फॉर्म्युल्यामध्ये आणायचं आणि त्यानंतरच आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. मग यासाठी आपल्याला काय कन्वर्जन करता येईल, वर साइन एक्स आहे आणि इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे. तर एक तर आपल्याला आयडेंटिटी काय माइंडमध्ये काय येऊ शकते की माझ्या दोन पॉसिबिलिटी आहे. काय पॉसिबिलिटी आहे की साइन एक्सला साइन एक्स अपॉन, आता लॉजिक कसं लावायचं बिल्ड कसं करायचं ते लक्षात घ्या. आपल्याला सगळं ऑल पॉसिबिलिटी चेक करूनच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, की आपण डायरेक्ट असं नाही की कोणतंही म्हणजे ट्रायल अँड एरर बेसिस करू नका. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लॉजिक लावता पॉसिबल आहे. बघा एक तर पॉसिबल काय आहे, ज्यावेळेस एक्झाम्पल साइन एक्स आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर एक्स आहे, तर माझ्या माइंडमध्ये काय आलं असतं की वो कॉस स्क्वेअरला आपण आयडेंटिटी घेऊ. माझी आयडेंटिटी कोणती आहे, समजा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे ना, पॉसिबिलिटी सांगतो मी हा, पण हे नंतर तुम्ही रिड्यूस करायचे की पॉसिबिलिटी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते हे अशा प्रकारे सॉल्व्ह करता येतं, हे रिड्यूस करायचं. पण पॉसिबिलिटी काय मी ती सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे कॉस स्क्वेअर आहे, तर कॉस स्क्वेअरला जर समजा मी आता हे कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे. ओके, डिनॉमिनेटर मध्ये काय येईल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बनेल. ठीक आहे, यात काही कट होतं का, काय कट होतं का, नाही कट होत. ओके, तर ही पॉसिबिलिटी माझी कॅन्सल होते. म्हणजे मी ही आयडेंटिटी दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स
प्लस साइन स्क्वेअर एक्स ही यूज करू शकत नाही. मग आता काय करणार, सी समजा हे कॉस स्क्वेअर एक्सला मी स्प्लिट केलं म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल साइन एक्स आहे आणि या कॉस एक्सला इंटू कॉस एक्स लिहिलं तर हा साइन एक्स कॉस एक्स हा माझा टॅन एक्स बनेल आणि 1/cos x माझा हा सेक एक्स बनेल. म्हणजे हे माझं काय बनेल, दॅट इज टॅन एक्स इंटू सेक एक्स बनेल. म्हणजेच माझं दॅट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स बनेल. बरोबर आहे ना. आणि याचे इंटिग्रेशन मला माहिती आहे, दॅट इज सेक एक्स इंटू टॅन एक्ससाठी इंटिग्रेशन काय, दॅट इज सेक एक्स. माझ्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी आहे. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय असतो, सॉरी इंटिग्रेशन इथं नाही, हे फॉर्म्युला आहे आपलं डायरेक्ट. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय इज इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स. बरोबर. ओके नाही सॉरी उलटं लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स इज इक्वल टू काय आन्सर, सेक एक्स आहे. इथं माझं सेक एक्स टॅन एक्स येणार, तर इंटिग्रेशन केलं तर माझं सेक एक्स येणार. ओके चलो तो फिर वही लिखेंगे, दैट इज इंटीग्रेशन ऑफ याला काय स्प्लिट करणार, साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स dx. ओके देन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन हे काय लिहिणार माझं टॅन एक्स इंटू हे 1/cos x बनेल सेक एक्स dx. आता थोडंसं मल्टिप्लिकेशन मध्ये मागे पुढे असलं काही फरक पडणार नाही, पण तरी समजण्यासाठी इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स dx, that is integration of sec x tan x चा काय, that is final answer sec x plus c ये final answer. थर्ड का लिख के लो. चलो फोर्थ एग्जाम्पल. चलो नेक्स्ट फोर्थ एग्जाम्पल. सी फोर्थ एग्जाम्पल, इंटीग्रेशन ऑफ cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. बघा इंटिग्रेशन ऑफ, आता आपण एक तर आयडेंटिटी साइन स्क्वेअर एक्सची घेऊ शकतोय, आणखी cos 2x चा फॉर्म्युला यूज करणार आपण. ओके cos 2x चा फॉर्म्युला यूज करू शकतोय. cos 2x चे फॉर्म्युले 3 फॉर्म्युले, दॅट इज सॉरी cos 2x चे फॉर्म्युले 3 आहे डबल अँगल मध्ये. ओके टॅनचे पण 4 आहे. ओके इन टर्म्स ऑफ टॅन पण आहे, पण आपल्याला इथे साइन डिनॉमिनेटरला साइन आहे, त्यामुळे आपल्याला इन टर्म्स ऑफ जे फॉर्म्युल्यामध्ये साइन आणि कॉस आहे तेच फॉर्म्युला आपण आता बघूया. चलो cos 2x ला 3 फॉर्म्युले, दॅट इज cos 2x इज इक्वल टू 2 cos, दॅट इज इथं लिहितो cos 2x इज इक्वल टू cos 2x इज इक्वल टू 2 cos square x minus 1, then cos 2x is equal to 1 minus 2 sin square x, and cos 2x is equal to cos square x minus sin square x. ओके आता आपण या तीन पैकी कोणता फॉर्म्युला यूज करून आपल्याला जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती कॅन्सल होईल. बघा cos 2x ना जर समजा आपण 2 cos square x minus 1 घेतलं. ओके हा 1 मायनस 2 cos square x minus 1 ही टर्म घेतली. ओके 2 cos square x minus 1 ही टर्म घेतली आणि हे साइन स्क्वेअर मी दोन्ही टर्मला स्प्लिट केलं. ओके दॅट इज याला पण साइन स्क्वेअर x स्प्लिट होईल. ही टर्म तर सिम्प्लिफाय थोडंफार होईल, पण ही टर्म सिम्प्लिफाय होणार नाही. वर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येईल. कोसेक स्क्वेअर एक्सचा आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन नाही. बरोबर आहे ना, आपला कोसेक स्क्वेअर एक्सला डायरेक्ट इंटिग्रेशन नाही आपल्याला.
कोसेक स्क्वेअर ही कोसेक बनेल तुमची, पण ही साइन अपॉन कॉस अपॉन साइन काय बनेल आजच, कॉस अपॉन दॅट इज सेक स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स. मी रिप्लेस केलं कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्सला इन टर्म्स ऑफ कॉट स्क्वेअर एक्स लिहितं आणि ती मायनस कोसेक स्क्वेअर एक्स बनेल. तर याचं इंटिग्रेशन मला आहे, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे माझ्याकडं, पण कॉट स्क्वेअरचं इंटिग्रेशन नाही माझ्याकडं, कॉट स्क्वेअरचं. बरोबर आहे ना. त्यामुळे हा पहिला फॉर्म्युला मी यूज करू शकत नाही. जर समजा मी सेकंड फॉर्म्युला यूज केला कॉस 2x चा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, म्हणजेच मला इथे 1 मायनस इथे काय लिहिलं साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स बनेल. ओके. तर आपल्याला 1 अपॉन हा फॉर्म्युला साइन आणि साइन कॅन्सल होईल, म्हणजे 1 अपॉन हे काय बनेल माझं कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 बनेल. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर मी लिहू शकते, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करू शकतोय मी आणि हा पण फॉर्म्युला यूज करू शकतोय. ओके. बघा आता सी, तर मला इथे कट व्हायला पाहिजे, मला इन टर्म्स ऑफ मला फॉर्म्युले आले पाहिजे, हा माझा एक उद्दिष्ट आहे. तर त्यामुळे काय केलं मी कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स केला. तर मी हा पण फॉर्म्युला यूज करू शकतो आणि हा पण फॉर्म्युला यूज करू शकतो. कसं बघा सी, दोन्ही पण पॉसिबिलिटी. ज्यावेळेस मी हा फॉर्म्युला कॉस 2x ला रिप्लेस करतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सला, तर इंटिग्रेशन आन्सर दोन्ही पण फाइंड करूया. ओके. तर समजा मी याला रिप्लेस केलं कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे माझं काय बनेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x ला मी रिप्लेस केलं, हे फॉर्म्युले मी इथे लिहितो कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, आणि हा फॉर्म्युला आहे दॅट इज कॉस 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके. तर आता मी एक हा फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करतो, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x, दॅट इज कॉस 2x ला रिप्लेस करतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ इज इक्वल टू हे काय बनेल, मी प्रत्येक टर्मला काय करतो डिनॉमिनेटरला याला मी रिप्लेस साइन स्क्वेअर एक्स प्रत्येक टर्मला देतो, म्हणजे हे काय बनेल 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. ओके. मग इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स काय बनेल माझं, दॅट इज 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स, 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्सला मी कोसेक स्क्वेअर एक्स लिहितो. ओके. कोसेक स्क्वेअर एक्स dx कंपल्सरी लिहा, मग 2 बाहेर काढतो दॅट इज साइन स्क्वेअर एक्स कट होतो, फक्त राहिलं 1 dx. आता कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय दॅट इज मायनस कॉट एक्स. ओके. मायनस कॉट एक्स मायनस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx दॅट इज एक्स प्लस सी. हे आय इज इक्वल टू, हे एक आन्सर आहे माझं. बरोबर. सेकंड ऑप्शन काय आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल मी आय इज इक्वल टू साइन 2x ला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स रिप्लेस केलं, तर आन्सर काय येतो चेक करूया. दोन्ही आन्सर आपल्याला सेम आले पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की आपण कोणता पण आपण फॉर्म्युला दोन्हीपैकी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. आता मी कॉस 2x ला रिप्लेस करतो दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x ला रिप्लेस करतो कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. ओके. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता कॉस ही साइन स्क्वेअर आहे प्रत्येक टर्मला डिवाइड करतो, म्हणजे हे काय बनेल दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. बरोबर. आता इंटिग्रेशन डिवाइड करतो दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx
हे साइन कट होईल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 dx. हे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स काय बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर अपॉन साइन, कॉस अपॉन साइन काय, कॉस अपॉन साइन दॅट इज कॉट, साइन अपॉन कॉस, साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स, आणि कॉस अपॉन साइन इज इक्वल टू कॉट एक्स. म्हणजेच काय बनेल माझं, हे कॉट एक्स स्क्वेअर, बरोबर आहे ना, कॉट एक्स स्क्वेअर बरोबर. हे काय बनेल माझं, दॅट इज कॉट एक्स, कॉट स्क्वेअर एक्स बनेल. ओके, स्क्वेअर आहे ना, कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता बघा, कॉट स्क्वेअर एक्स आपल्याला इंटिग्रेशन डायरेक्ट नाहीये, तर ह्या कॉट स्क्वेअर एक्सला आपण स्प्लिट करते, म्हणजे स्प्लिट करावं लागेल, नंतरच आन्सर भेटेल आपल्याला. म्हणजे स्प्लिट म्हणजे काय, काहीतरी फॉर्म्युला किंवा आयडेंटिटीज घेऊन आपण त्याला काहीतरी रिप्लेस करावं लागेल, तरच ते आपल्याला कॉट स्क्वेअर एक्स आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. मग आपल्याला काय करता येईल, आयडेंटिटी तुम्हाला अगोदरच एक सांगितली, आयडेंटिटी कोणत्या 3 आयडेंटिटी पैकी मधली थर्ड आयडेंटिटी, दॅट इज कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1, म्हणजे कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. तर ह्या कॉटला रिप्लेस करतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx आणि मायनस 1 dx आहे. ओके, आता हे इंटिग्रेशन याला पण अप्लाय करा, दॅट इज कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx मायनस 1 dx. ओके, चलो, therefore कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय आहे, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज मायनस कॉट एक्स. म्हणजे हे काय बनेल, मायनस कॉट एक्स मायनस 1 dx इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज एक्स मायनस परत 1 dx इंटिग्रेशन मायनस एक्स. ओके, प्लस सी मायनस एक्स 2x, म्हणजे हे फायनल आन्सर मायनस कॉट एक्स मायनस 2x प्लस सी. ही माझं फायनल आन्सर. आता चेक करा, दोन पण आन्सर आपले सेम आहे का. यात काय आन्सर आपले मायनस कॉट एक्स मायनस 2x प्लस सी. यात पण आन्सर काय आहे, आय इज इक्वल टू मायनस कॉट एक्स मायनस 2x प्लस सी. म्हणजे मी या क्वेश्चनसाठी ह्या दोन फॉर्म्युल्यापैकी, ओके, ह्या दोन फॉर्म्युल्यापैकी मी कोणता पण फॉर्म्युला यूज करू शकतो. अंडरस्टूड, सिंपल आहे. चलो, दोन्ही पण आहे ना, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आणि फर्स्ट मेथड वन अँड ही मेथड नाही म्हणतात, बाय फॉर्म्युला 2. फोर्थ एक्झाम्पल झालं, आता फिफ्थ एक्झाम्पल घेऊया. चलो, फिफ्थ एक्झाम्पल, I is equal to integration of cos 2x upon sin square x into cos square x dx. yes, ओके. आता परत आला cos 2x, परत आला. आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म आपल्याला कॅन्सल करायचा आणि इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहे, बेसिक फॉर्म्युले, ते फॉर्म्युले यूज करायचे. तर कसं, cos 2x चे परत आपले 3 फॉर्म्युले माहिती आहे ना, दॅट इज cos 2x, परत लिहितो, cos 2x इज इक्वल टू 2 cos square x minus 1, then cos 2x is equal to 1 minus 2 sin square x, and third is equal to cos 2x is equal to cos 2x is equal to
cos 2x इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, हे 3 फॉर्म्युले आहे. आता आपल्याला लॉजिक म्हणजे थोडासा विचार करा की आपल्याला कोणता फॉर्म्युला यामध्ये cos 2x चा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. ओके, हा फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला आणि माझा थर्ड फॉर्म्युला. या 3 फॉर्म्युलापैकी मला फॉर्म्युला यूज करून हे रिप्लेस डिनॉमिनेटर ॲड्रेस काहीतरी कट झाला पाहिजे, आपला हा उद्दिष्ट आहे. तर बघा, मी cos 2x - 1 इथे जर रिप्लेस केला cos 2x ला, कट होणार नाही, कारण की या डबल डिनॉमिनेटरमध्ये cos x आणि sin x मागच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये फक्त एक होता म्हणून कट झाला, पण यामध्ये आता 2 आहे त्यामुळे ते कट होणार नाही. तर हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. यात पण सेम तसंच आहे, हा पण यूज करू शकत नाही. हा वाला थर्ड वाला फॉर्म्युला आहे, दॅट इज cos स्क्वेअर एक्स मायनस साइन एक्स. हा जर यूज केला आणि आपण डिनॉमिनेटर जर स्प्लिट केलं तर आपलं काहीतरी कट होईल आणि फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट काहीतरी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जे बेसिक आहे ती यूज करता येईल. बघू, चलो, एक तर कन्फर्म झालं की मला या 3 पैकी हा फॉर्म्युला यूज करायचा. therefore is equal to इंटिग्रेशन ऑफ cos 2x ला रिप्लेस करतो, दॅट इज cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. साईडला लिहित चला की आपण काय यूज करतो, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करतो. ज्यावेळेस एक्झामिनर ज्यावेळेस इव्हॅल्युएट करतो त्यावेळेस त्याच्या पण लक्षात येईल की यार यांनी हा फॉर्म्युला यूज केला. त्यामुळे आपण काय यूज करतोय, दॅट इज cos 2x ला इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला पण यूज करतो. चलो, ओके. तर आता बघा, सी अपॉन काय येतं माझं, दॅट इज साइन स्क्वेअर एक्स इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज cos स्क्वेअर एक्स हे dx. आता जी डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याला स्प्लिट करा दोन्ही पण न्यूमरेटर, दॅट इज काय बनेल माझं, cos स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू cos स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू cos स्क्वेअर एक्स dx. चलो, ओके. बघा आता हे साइन स्क्वेअर कट झालं, cos स्क्वेअर कट झालं. चलो, आता राहिलं काय, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन dx कंपल्सरी लिहित चला, मायनस 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स dx आहे. ओके. आता 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स काय आहे, 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स दॅट इज कोसेक स्क्वेअर एक्स dx आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos स्क्वेअर दॅट इज 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स dx. चलो, आता आपल्याला दोन्ही पण फॉर्म्युले cos स्क्वेअर एक्सचा पण आहे आणि साइन सेक स्क्वेअर एक्स पण आहे. cos स्क्वेअर एक्सचा मायनस कॉट एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टॅन एक्स आहे. तर फायनल आन्सर लिहूया, दॅट इज इक्वल टू आय इज इक्वल टू हे बनेल मायनस कॉट एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. फिफ्थ एक्झाम्पल पण कम्प्लीट झालं. 5 एक्झाम्पल बघितले. चला, आता थोडीशी क्रिटिकॅलिटी लेवल वाढूया, म्हणजे थोडेसे डिफिकल्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 5 पासून थोडेसे डिफिकल्ट एक्झाम्पल्स आहे. Question number 6, integration of sin x upon 1 plus sin x dx. Then 7th, integration of, ओके. एक एक्झाम्पल बघूया, कारण की हे एक्झाम्पल्स थोडीशी लेंदी आहे त्यामुळं स्पेस जास्त लागेल, तर आपण
वन एक्झाम्पल हो गया. फर्स्ट 6th एक्झाम्पल आहे 1 प्लस साइन एक्स. सी आय इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी पण यूज करू शकत नाही. ओके, स्क्वेअर नाही आहे. दॅन आपण फॉर्म्युला पण नाही आहे. साइन 2x डबल अँगल ट्रिपल अँगल कोणते फॉर्म्युले पण नाही आहे. ओके, तर अशा टाईप ज्यामध्ये आपले फॉर्म्युले यूज करता येत नाही किंवा आयडेंटिटी यूज करता येत नाही त्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये ही डिनॉमिनेटर टर्म आहे ना त्याचा आपण कॉन्जुगेट घ्यायचं. कॉन्जुगेट म्हणजे काय, जर इथं 1 प्लस साइन एक्स असेल तर त्याला मल्टिप्लाय करा, दॅट इज न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन एक्सना. का, कारण की खाली फॉर्म्युला जनरेट होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आणि त्यामध्ये आपले काहीतरी टर्म्स बाहेर निघतात किंवा फॉर्म्युला बनतो आणि आपण ते कट करू शकतो. कॉन्जुगेटनं आपलं काही फरक पडणार नाही कारण की ते कटच होतं. कारण की याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन एक्सना किंवा 1 प्लस साइन एक्सना कट केलं तर काही फरक पडणार नाही. पण तो कॉन्जुगेट आपल्याला हेल्प करतो फॉर्म्युला जनरेट करण्यासाठी. अंडरस्टूड. तर आपण अशा टाईपचे एक्झाम्पल म्हणजे ज्यामध्ये आपल्याला आयडेंटिटीज किंवा काही फॉर्म्युला यूज करता येत नाही त्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉन्जुगेट यूज करायचा. आता याचा कॉन्जुगेट यूज करायचं म्हणजे सी आय इज इक्वल टू, क्वेश्चन कसं बनेल, आय इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स dx. ओके, तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे काय बनेल माझं, साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉन, हे बघा हे काय बनलं माझं, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी, ही एक टर्म ए प्लस बी आणि हे ए मायनस बी. तर ए प्लस बी ए मायनस बीचं काय म्हणतो, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला काय, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर यात माझं ए काय आहे 1 आणि बी काय आहे साइन आहे. तर माझं काय बनेल 1चं स्क्वेअर मायनस साइनचं स्क्वेअर, दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बनेल. तर याला मी रिप्लेस करू डिनॉमिनेटरला, दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स dx. आता जी वरची टर्म आहे वरच्या टर्मला आपण ह्या ब्रॅकेटला कम्प्लीट साइन एक्सला मल्टिप्लाय करू. therefore I is equal to sin x minus sin square x upon 1 minus sin square x dx. बरोबर आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. चलो, आता यात आणखी काही कट होईल का, नाही. तर ही डिनॉमिनेटरची टर्म आहे याला आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर, बघा आयडेंटिटी काय, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे. तर आपण आयडेंटिटी यूज करू शकतो, दॅट इज द कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला रिप्लेस करू कॉस स्क्वेअर एक्स. कारण की का, सी याच्या डिनॉमिनेटर मध्ये सिंगल टर्म आली पाहिजे. सिंगल टर्म आली की मग आपल्याला तो डिनॉमिनेटर स्प्लिट करता येईल त्यासाठी. चलो फिर हे याला रिप्लेस करूया ही 1 मायनस साइन स्क्वेअरला. मग क्वेश्चन काय बनेल, दॅट इज इंटिग्रेट इज इक्वल टू आय इज इक्वल टू साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx. चलो ओके, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, आता ही डिनॉमिनेटर टर्म स्प्लिट करा म्हणजे काय बनेल, साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स, याला dx लिहा dx आणि ते मायनस, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ सी, हे एक्झाम्पल आपण अगोदर सॉल्व्ह केलं होतं. म्हणजे ह्या साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला कसं लिहू शकतोय, दॅट इज कॉस एक्स इंटू कॉस एक्स dx मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय बोलतो, दॅट इज टॅन स्क्वेअर एक्स dx. हे पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं होतं, फर्स्ट एक्झाम्पलच होतं टॅन स्क्वेअर एक्सला कसं स्प्लिट करायचं. दॅरफॉर याला काय करू, साइन अपॉन कॉस, हे काय म्हणतं माझं, दॅट इज टॅन एक्स इंटू इथे राहिलं कॉस एक्स, 1 अपॉन कॉस, हे काय राहिलं माझं, दॅट इज सेक एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्सला काय लिहायचं, दॅट इज सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. का, आयडेंटिटी यूज करायची, इथे आयडेंटिटी यूज केली मी, दॅट इज आयडेंटिटी कोणती, टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1
प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. चलो ह्या ब्रॅकेटला पण आपण याची इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज सेक एक्स आहे, बरोबर आहे ना. सेक स्क्वेअर एक्सला आणि -1ला इंटिग्रेशन अप्लाय करू, मग नंतर फायनल आन्सर आपल्याला सगळ्यांचं इंटिग्रेशन घेऊ. त्यामुळे ही टर्म तशीच लिहितो, दॅट इज द सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. okay, integration of sec x tan x, that is the sec x minus sec square x the minus tan x and minus 1 च integration x plus c. हे माझं final answer. okay. सिक्स्थ एग्जाम्पल झालं. चलो सेवन्थ एग्जाम्पल. सेवन्थ एग्जाम्पल स्टार्ट करू. Seventh example, integration of I is equal to integration of tan x upon sec x plus tan x. sec x plus tan x dx. आता ह्या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर प्लस मध्ये फॉर्म्युला पण आपल्याला काय नाही माहिती. ओके, तर अशा एक्झाम्पल मध्ये आता कसं सांगितलं की तुम्ही कॉन्जुगेट यूज करा. कॉन्जुगेटना काहीतरी फॉर्म्युला बनेल. चलो, तर कॉन्जुगेट कसं करणार, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स तसंच ठेवतो अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. कॉन्जुगेटना मल्टिप्लाय करायचं म्हणजे सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स dx. ठीक आहे, हे काय बनेल a प्लस बी a मायनस बी, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू ब्रॅकेट सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉन sec x tan, that is sec square x minus tan square x dx. okay, that is integration of tan x, याला मल्टिप्लाय करू, that is tan x into sec x minus हे बनेल tan square x अपॉन sec x minus tan square x. आयडेंटिटी आहे, कोणती आयडेंटिटी, that is tan square x is equal to 1 plus sec square x आहे. हा sec square x लेफ्ट साइडला शिफ्ट केला मायनस होईल. therefore tan square x मायनस sec square x is equal to 1 बनेल. ही आयडेंटिटी यूज करून आपण डिनॉमिनेटर काय बनतो, 1 बनतो, दॅट इज dx बनतो. 1 लिहितं आपण लिहितो का नाही, डिनॉमिनेटर नसल्यावर. आता फक्त राहिली न्यूमरेटरची टर्म. ओके, द इंटिग्रेशन. आता बघा, जर मी इंटिग्रेशन स्प्लिट केल्यानंतर
टॅन एक्स सेक एक्स आहे, म्हणजे सेक एक्स टॅन एक्स आहे, त्याचं इंटिग्रेशन आपल्याकडे आहे ऑलरेडी. काय सेक एक्स टॅन एक्सचं सेक एक्स. आणि टॅन स्क्वेअर एक्सला फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं होतं. टॅन स्क्वेअर एक्सला स्प्लिट म्हणजे आयडेंटिटी यूज करा, सेक्स स्क्वेअर मायनस 1ची आयडेंटिटी यूज करा आणि ते एक्झाम्पल बनेल. चलो फिर फाइनल देखेंगे. इंटीग्रेशन दैट इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ sec x tan x dx minus integration of tan square x कसं लिहितो, that is sec square x minus 1 dx is equal to sec x tan x. आता आणखी आयडेंटिटी घेत नाही मी कारण की ही ब्रॅकेट स्प्लिट करतो. इंटिग्रेशन घेत नाही कारण की ही ब्रॅकेट स्प्लिट केल्यानंतर ॲट अ टाइमच सगळ्यांचं एकदाच इंटिग्रेशन घेऊ. tan x sec x tan x dx minus इंटिग्रेशन ऑफ sec square x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता इंटिग्रेशन घ्या, याचं काय बरेल sec x tan x, दॅट इज द sec x, देन मायनस sec square x चं इंटिग्रेशन काय आहे tan x आणि मायनस 1चं इंटिग्रेशन x प्लस c. माझं फायनल आन्सर. ओके. सेवन्थ एग्जाम्पल झालं. चलो एट्थ एग्जाम्पल. आता एट्थ एग्जाम्पल बोर्डर लिहितो. I is equal to integration of root of 1 plus sin 2x dx. ओके. सी आता इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस साइन 2x आहे. आता जी सगळी आतमधली टर्म आहे ही आपल्याला ॲटलिस्ट स्क्वेअर रूटच्या बाहेर घेता येईल, घ्यावी लागेल, तरच आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. कारण की बघा सी साइन 2x 1 प्लस साइन 2x काही फॉर्म्युला नाही डायरेक्ट, आणि तो स्क्वेअरमध्ये पण नाही आहे, जेणेकरून आपल्याला स्क्वेअर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. बरोबर आहे ना. तर आपण ह्या साइन 2x आणि ह्या 1 प्लस साइन 2x फॉर्म्युला डायरेक्ट नाही आहे, तर काहीतरी रिप्लेस करावं लागेल जेणेकरून आपल्याला आतमध्ये स्क्वेअर आणून तो स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. याकडे आपल्याला जास्त फोकस राहील. ओके. तर कसं करता येईल. सी ह्या साइन 2x आपल्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज साइन 2x इज इक्वल टू साइन 2x इज इक्वल टू 2 साइन x कॉस x. बरोबर आहे ना. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे साइन 2x. पण ह्या 1ला आपण रिप्लेस करू. 1ला कसं रिप्लेस करणार. 1ला रिप्लेस करता येईल आपली साइन आणि कॉसची आयडेंटिटी, दॅट इज काय करता येईल, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला हे स्क्वेअर रूट मधलं आपल्याला ब्रॅकेट काढता येईल बाहेर. चलो कसं करता बघा. सी आता मी काय म्हटलं 1ला रिप्लेस करणार कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस साइन स्क्वेअर एक्स. दॅरफॉर इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये काय येईल माझं आता. 1ला मी करणार कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x ला रिप्लेस करणार 2 साइन एक्स कॉस एक्स. बरोबर आहे ना. आता बघा जर व्यवस्थित बघितलं, केअरफुली बघितलं, तर हा आपला ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बनतो. कसा बघा. सी ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. म्हणजेच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मी ह्या ब्रॅकेटला जर व्यवस्थित स्प्लिट केलं म्हणजे व्यवस्थित लिहिली, ही टर्म 2 इंटू कॉस साइन एक्स मध्ये येतो, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे. बघितलं ना. ए स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, 2ab साइन एक्स कॉस एक्स आणि बी म्हणजे बी स्क्वेअर. म्हणजे इज इक्वल टू ए प्लस बी द होल स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ रूट मधल्या कम्प्लीट ह्या टर्मला आपण ए माझं काय कॉस आणि बी माझं काय साइन. दॅरफॉर कॉस एक्स प्लस साइन एक्स चा होल स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. ओके.
स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे आपला एक्झाम्पल कसं बनेल, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, का कॅन्सल होतं बघा, परत बघा, समजा 2 स्क्वेअर एखादा एक्स स्क्वेअर आहे आणि रेस टू इन ब्रॅकेट हे कसं टर्म आहे, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर आहे आणि हा रूटमध्ये. ओके, तर आपला इज इक्वल टू हे रूट म्हणजेच काय, हा एक्स स्क्वेअर आणि हा रूट म्हणजेच काय माझा 1/2 आणि 2 हा कट होईल, राहिला फक्त एक्स. त्यामुळं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. तर आपला राहिला फक्त काय, इनटू द ब्रॅकेट कॉस एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये साइन एक्स. बरोबर आहे ना, स्क्वेअर रूट काय, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. तर आता हे डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतोय कारण की इझी बनलं ना ते आपलं, dx 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 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, स्प्लिट करायला, दॅट इज कॉस एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय, दॅट इज साइन एक्स बरोबर आहे ना, आणि इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय, मायनस कॉस एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. एट्थ एक्झाम्पल झालं. चलो 9th एक्झाम्पल. Ninth example, that is I is equal to integrate root of 1 minus cos 2x dx. 1 minus cos 2x dx. चल बघा आता पॉसिबिलिटीज काय काय. आता 1 minus cos 2x डायरेक्ट फॉर्म्युला नाही, आयडेंटिटी पण नाही, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपल्याला कॅन्सल करायचा आहे, हा मेन आपला फंडा आहे. तर इथे मी cos 2x ला cos 2x चे फॉर्म्युले घेतले. फॉर एक्झाम्पल cos 2x चे कोणते फॉर्म्युले, cos 2x इज इक्वल टू 2 cos square x minus 1 then cos 2x is equal to 1 minus 2 sin square x आणि cos 2x is equal to cos square x minus sin square x. बरोबर आहे ना. तर बघा 1 minus cos 2x ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. ओके, तर cos 2x हे 1 ला आपण जर समजा, आपण जसं अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये म्हटलं की cos ची आयडेंटिटी यूज केली, समजा 1 ची आयडेंटिटी मी cos स्क्वेअर x cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x. ओके, आणि मायनस cos 2x आहे. हा इथे मायनस कॉस, फॉर एक्झाम्पल सांगतो मी, हा म्हणजे आपल्याला काय पॉसिबिलिटी करतात. आणि इथे cos 2x ला रिप्लेस केलं 2 cos स्क्वेअर, पहिला बघू, पहिला फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x मायनस 1. तर हा a प्लस बी किंवा a मायनस बी ह्या दोन फॉर्म्युल्यापैकी बनतो का, नाही बनणार ना, कारण की ते -1 आहे. जर ही टर्म असती तर ठीक आहे, पण नाही बनत आपला हा फॉर्म्युला, पण बनत नाही टाकून. ओके, तर सेकंड वाला फॉर्म्युला समजा मी इथे cos 2x ला 1 मायनस काय लिहितो, दॅट इज मायनस आणि 1 मायनस 2 sin x. हे पण 4 टर्म बनते, 1 बनतं, तर हा फॉर्म्युला पण नाही होणार. याला पण लिहिलं मी समजा, फॉर एक्झाम्पल मायनस इंटू cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x. ओके, cos 2x ला मी जर समजा लिहिलं cos स्क्वेअर x प्लस मायनस sin स्क्वेअर x. तर मी जर समजा हे ब्रॅकेट ओपन केलं तर हा मायनस sin स्क्वेअर x बनेल आणि प्लस cos 2x बनेल. तर होऊ शकते का, बघूया. ठीक आहे, याला मी आयडेंटिटी यूज करून cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x आणि ब्रॅकेटमध्ये मायनस आणि हा फॉर्म्युला यूज केला, दॅट इज cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. ओके, हा फॉर्म्युला यूज केला. तर मी ब्रॅकेट ओपन करूया, रूट
हे काय म्हटलं मग, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स प्लस मायनस मायनस काय म्हणतं हे प्लस साइन स्क्वेअर एक्स बनलं. तर हे कट होईल प्लस प्लस मायनस. आता राहिले इथं फक्त 2 साइन स्क्वेअर रूट ऑफ 2 साइन स्क्वेअर एक्स राहिलं. ठीक आहे ना, 2 साइन स्क्वेअर एक्स राहिलं. जर 2 साइन स्क्वेअर एक्स राहिलं तर रूट 2 घेऊ आपण. जर स्क्वेअर रूट घेतलं तर याचं काय बनतं स्क्वेअर रूट, कारण 2 आहे ना, 2 म्हटल्यानंतर तर साइनचा फक्त स्क्वेअर आहे, हा 2चा स्क्वेअर नाही, मग 2ला स्क्वेअर रूट राहील आणि साइनचा स्क्वेअर काय मल्टिप्लाइड बाय दॅट इज साइन एक्स बनेल. कारण की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, साइन एक्स राहील आणि मग नंतर इंटिग्रेशन घेऊ शकते. बरोबर आहे, ह्या फॉर्म्युल्यानं पण एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. ओके चलो, आपल्या 2 मेथड आहे, मी दोन्ही पण मेथड सांगतो की फॉर्म्युला कोणते आहे ना, दोन्ही पण आपण आन्सर कम्पेअर करू आणि दोन्ही पण 2 फॉर्म्युला यूज करतात आपल्या याच्यामध्ये. एक तर हा 1ला रिप्लेस करून ही आयडेंटिटी यूज करायची आणि सेकंड हा वाला फॉर्म्युला कॉस 2x यूज करायचा. नाहीतर आणखी एक सिंपल मेथड आहे, ती पण सांगतो मी. अगोदर ह्या ह्या फॉर्म्युल्याने आपण जसं मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं तसंच ह्या फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि आन्सर आणू आणि मग नंतर सेकंड एक आपण हा वाला फॉर्म्युला यूज करू. दॅट इज 1 मायनस कॉस 2x आहे ना, 1 मायनस कॉस 2 म्हणजे हा वाला फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह होतोय. कसं ते बघा. सी, हे कॉस 2x आहे ना, कॉस 2x आहे ना, तर हा 1 आहे, इकडं घेतल्यानंतर काय म्हणेल तो -1 बनेल. म्हणजे इथे काय बनेल 1 मायनस कॉस 2x डायरेक्टच आपल्याला इथे भेटलं 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू काय 2 साइन स्क्वेअर एक्स. इथे पण बघा 2 साइन स्क्वेअर एक्स आलं. म्हणजे आपल्याला हे दोन्ही पण फॉर्म्युले यूज करता येतात. अंडरस्टूड. हां, तर आपल्याला जे कन्व्हिनियंट वाटेल ते घ्या. आपण काय करू आता, फर्स्ट आपण हे तर सेकंड सांगितलं, आपण सेकंड हे फर्स्ट वाले हे एक्झाम्पलने मी हे सांगितलं, एक्सप्लेन केलं. आता आपण डायरेक्ट ह्या फॉर्म्युलांना आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चलो बघा, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा. इंटिग्रेशन इज इक्वल टू ओके, इंटिग्रेशन इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस, दोन्ही पण येऊ शकता, लिसन केअरफुली. अगोदरचे एक्झाम्पल जर सॉल्व्ह केलं तर ना 1ला रिप्लेस केल्यानंतर आयडेंटिटी यूज करून त्यांना पण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल आणि ह्या फॉर्म्युल्यानं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पण हे लवकर एक्झाम्पल सॉल्व्ह होईल, शॉर्टमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. त्यामुळे मी ही आयडेंटिटी हा फॉर्म्युला कॉस 2चा घेतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. आता बघा, ह्या फॉर्म्युला थोडंसं जडणघडण करतो. हे प्लस मायनस ए प्लस आहे, 1 प्लस आहे, तर लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो काय बनेल, नाही हा मायनस आहे, इकडे घेतल्यानंतर तो काय बनेल प्लस बनेल ना, इकडे शिफ्ट केल्यानंतर तो प्लस बनेल. म्हणजे काय बनेल दॅट इज 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ओके, आणि कॉसला इकडे टाकूया म्हणजे दॅट इज 1 मायनस कॉस 2x बनेल. बरोबर, म्हणजेच आपल्याला काय रिप्लेस करायला लागेल, 1 मायनस कॉस 2x ला रिप्लेस 1 मायनस कॉस 2x ला रिप्लेस करायला लागेल 2 साइन स्क्वेअर एक्स ला रिप्लेस करायला लागेल. दॅट इज ओके, दॅट इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x ला रिप्लेस करू 2 साइन स्क्वेअर एक्स dx. आता आपण लक्षात इंटिग्रेशन घ्या इज इक्वल टू, हे स्क्वेअर रूट काढल्यानंतर हा साइनचा स्क्वेअर तर जाईल पण रूट हा 2 आहे, 2ला स्क्वेअर नाही, त्यामुळे तो रूट तसंच राहील, रूट इंटू साइन एक्स dx. लक्षात घ्या हां, रूट 2. आता इंटिग्रेशन घ्या, दॅट इज रूट 2 मी बाजूला घेतो आणि इंटिग्रेट साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज रूट साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज मायनस कॉस एक्स प्लस सी. मायनस साइन पुढे घ्या, दॅट इज मायनस रूट 2 कॉस एक्स प्लस सी हे माझं फायनल आन्सर. चलो नाइन्थ एक्झाम्पल झालं. चलो 10th एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.
लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मधलं, दॅट इज 10th एक्झाम्पल. आणि इंटिग्रेशन ऑफ sin 4x into cos 3x dx. Okay. आता ह्या सगळ्यात एक्झाम्पल मध्ये हा थोडासा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये फॉर्म्युला आपला थोडासा वेगळा लागतोय. बघा एक्झाम्पल काय आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेट sin 4x cos 4x. याला ना डबल अँगल फॉर्म्युला यूज करू शकते, ना रिप्लेस करू शकतो, ना आयडेंटिटीज पण घेऊ शकते. तर याला एक फॉर्म्युला लागतो. हा एक फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितला होता, दॅट इज 2 sin a cos b is equal to sin a plus b plus sin a minus b. हा फॉर्म्युला आपल्याला लागतो. 2 sin a cos b is equal to sin a plus b sin a minus b. हा फॉर्म्युला लागतो, लक्षात घ्या. ओके. त्यामध्ये आता 2 नाही आहे, हा 2 नाही आहे, बरोबर आहे ना. पण इथे आपल्याला 2 आपल्याला ऍडजस्ट करता येईल. कसं ऍडजस्ट करता येईल, समजा इज इक्वल टू मी 1/2 ना मल्टिप्लाय केलं आणि हा 2 इथे टाकला, हा 2 कॅन्सल होतो, मग त्यामुळे मी इथे 2 टाकला, काय फरक पडणार नाही. तर इज इक्वल टू sin 4x cos 3x dx बनेल, बरोबर ना. तर आता हा कसं बनेल, sin 2 इंटू sin a cos b. sin a काय माझा 4x आणि b काय माझा 3x, बरोबर ना. मग याला जे फॉर्म्युल्यामध्ये आहे ते टाकून द्या. therefore 1/2 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ sin a काय माझा 4x प्लस 3x प्लस sin 4x मायनस 3x, बरोबर ना. 1/2 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, हा 1/2 बी केअरफुल, हा 1/2 दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होता, फक्त फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय होत नाही, इंटू dx. इथेच आन्सर तुमचं गडबडेल. हा 1/2 हा दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाय, therefore 1/2 दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. 1/2 sin 4x plus 3x दॅट इज sin 7x, ओके, प्लस 1/2 sin 4x दॅट इज x dx. आता इंटिग्रेशन दोघं पण घ्या आणि इथे dx द्या दोघांना पण. ओके. आता बघा 1/2 इंटिग्रेशन ऑफ sin x आहे, तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ sin x आहे मायनस cos x आहे, माहिती आहे. पण यात इथे 7x आहे. 7x हा कंपोजिट फंक्शन आहे. तर ज्यावेळेस कंपोजिट फंक्शन असतो कोणत्याही याला, तर त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये करतो तो ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. आता इथे कंपोजिट फंक्शनला डिवाइड करायचं, लक्षात घ्या. म्हणजे जो x सोबत मल्टिप्लाय तो डिवाइड करायचा. ओके. तर आपण बेसिक ज्यावेळेस आपण सांगत होतो इंटिग्रेशनचं बेसिक लेक्चर आलं त्यावेळेस आपण सांगितलं कंपोजिट फंक्शनला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो. आता इथे कंपोजिट फंक्शनला डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड करायचं. चलो डेरिव्हेटिव्ह घेऊन म्हणजे 7x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 7a, पण हा डिवाइड करायचा. तर ह्याचा आन्सर काय बनेल 1/2 sin x चा इंटिग्रेशन दॅट इज मायनस cos x, बरोबर. पण इथे काय आहे 7x आहे ना, मग मायनस 7x अपॉन 7 मायनस हा बनेल दॅटफोर प्लस आहे. इंटिग्रेशन ऑफ sin x आहे ना 4x मायनस 3x 1x, म्हणजे इथे sin x इंटिग्रेशन दॅट इज मायनस cos x प्लस c. आता याला मल्टिप्लाय करू, दॅट इज 2 इंटू 7 आणि ही मायनस आहे, मायनस 14 अपॉन cos 7x, ही मायनस साइन याला पुढे देऊ, दॅट इज 1/2 cos x प्लस c. हे माझं फाइनल आंसर. ओके, यही से बनता है मेरा फाइनल आंसर. ओके फ्रेंड्स, आपण 10th एग्जाम्पल क्वेश्चन नंबर 2 3.1 एक्सरसाइज इंटिग्रेशनचा क्वेश्चन नंबर 2 जे 10th
10चे 10 एक्झाम्पल आपण कंप्लीट केले. ओके, थँक्यू. आपण आता नेक्स्ट आपण एक्सरसाइज 3.1 मधला थर्ड एक्झाम्पल बघूया. चलो, ऑलमोस्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 3.1 कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि 3.2 स्टार्ट करूया. थँक्यू.